मैत्रिणींनो, ब्लाऊजची फिटिंग करण्याची एकदम परफेक्ट पद्धत आज मी तुम्हाला सांगत आहे, जे कोणीच सांगितली नसेल। त्यामुळे तुमच्या ब्लाऊजला एकही चुनी दिसणार नाही, कुठे एकही चोळ दिसणार नाही, परफेक्ट प्लेन ब्लाऊज दिसेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्यावरच तुम्हाला कळेल की फिटिंग कशी करायची आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये। तर मैत्रिणींनो, तुम्ही ब्लाऊजची फिटिंग कशी करता? ब्लाऊज पूर्ण झाल्यावरच आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची आहे। तर तुम्ही काठाकाठाला एक शिलाई मारून देता। त्यानंतर जितकी मार्जिन आतमध्ये तुम्ही ठेवलेली आहे, 1.5 इंच असो 2 इंच असो, ती मोजून एक आतमध्ये फिटिंगची शिलाई मारून घेता। तर ही चुकीची पद्धत आहे, या पद्धतीने फिटिंग करू नका। बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो, शिलाई काम करत असताना किंवा ब्लाऊज कटिंग करत असताना आपल्या ब्लाऊजमध्ये कपडा कमी जास्त होतो, त्यामुळे परफेक्ट फिटिंग तुमची होत नाही। आणि प्रत्येक महिलेचे शरीर हे वेगवेगळे असते। काही महिलेचे छातीचे तिथे थोडा फुगीर भाग असतो, मग मुंड्याच्या खाली आपल्याला थोडीशी गोलाईमध्ये फिटिंग करावी लागते। आणि ज्या महिलाची छाती काहीच नसते तिथे त्यांना आतमध्ये फिटिंग करावी लागत असते, मुंड्याच्या खाली आतमध्ये फिटिंग द्यावी लागते। ते तुम्हाला पुढे समजणार आहे, माझ्या बोलण्यावरून तेवढे तुमच्या लक्षात येणार नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, ब्लाऊज असा आपल्याला खाली टाकायचा आहे, ब्लाऊज उलटा करायचा आहे। मागची साईड उलटी करूनच आपण मार्किंग करणार आहोत। तर इथे मी मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे। मापाचा ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपल्याला मोजून घ्यायचं आहे। मुंड्यामध्ये तंतोतंत किती माप आहे ते आपल्याला मोजायचं आहे। तर 19 इंच भरलेले आहे। तर जे आपण ब्लाऊज तयार केले तिथेही आपल्याला हे पूर्ण पहिले मोजून घ्यायचं आहे। तर पूर्ण किती भरत आहे? 22 इंच। फिटिंग 19ची आहे, तर त्याच्या पुढे आपल्याला मोजायचं आहे 20, 21 आणि 22 इंच, म्हणजे हे 3 इंच। 3 इंच आहे तर दोन्हीकडे समान फिटिंगमध्ये माप घ्यावे लागेल। तर 3 इंच आहे तर 1.5 इंच आपण या साईडने कमी करू आणि 1.5 इंच या साईडने कमी करू। दोन्ही साईडने 1.5 इंच कमी केल्यावर बरोबर आपले 3 इंच कमी होणार आहे। आता पुन्हा आपल्याला मोजायचं आहे। तर बरोबर आपली फिटिंग ही 19 इंच भरलेली आहे। तर हे तुमच्या लक्षात आले असेल। इथे आपल्याला तंतोतंत माप मिळालेले आहे। आता आपल्याला कमर मोजायची आहे। तर इथे कमर आहे आपली 14 इंच आणि जो ब्लाऊज आपल्याला फिटिंग करायचा आहे तोही आपल्याला मोजून घ्यायचा आहे। त्याचाही कमरेचा भाग मोजून घ्यायचा आहे। तर आहे 19 इंच। आता पहिले 14 आले होते, त्याच्या पुढे 19 पर्यंत मोजायचे आहे। 15, 16, 17, 18, 19 तर 5 इंच। 5चे आपल्याला निम्मे करायचे आहे, म्हणजे 2.5 इंच इकडून शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि 2.5 इंच या साईडने शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। दोन्ही साईडने 2.5 इंच शिलाई मार्जिन ठेवल्यावर 5 इंच होईल, म्हणजे 19 मधले 5 इंच कमी केले तर बरोबर आपली कमर 14 इंच येईल। हे तुमच्या लक्षात आले असेल। त्याहीपेक्षा महत्त्वाचा भाग म्हणजे आता मी जे तुम्हाला दाखवत आहे बघा, प्रत्येक महिलाचे शरीर मी जसे सांगितले आहे तसे वेगवेगळे आहे। जे आपण आखून घेतलेले होते बरोबर मी त्याच्यावर ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे आणि अशी मार्किंग करून घेत आहे। तर बघा, इथे बाजूला फुगीर भाग येत आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे। हा भाग जो आहे तो इथे फुगीर आलेला आहे। या महिलाचा भाग हा फुगीर आहे। तर काही महिलाचे भाग कमरेच्या तिथे म्हणजे मुंड्याच्या खाली असा असतो, एकदम फिटिंगमध्ये असतो, तिथे चपटा भाग असतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जो कस्टमरचा ब्लाऊज आहे तो असा ठेवून घ्यायचा आहे। ठेवून घेतल्यावर जसा कस्टमरच्या ब्लाऊजचा आकार आहे तसा फिटिंगचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्यामुळे काय होईल, फुगीर आकार असला तर फुगीर भागामध्ये तुमची फिटिंग होईल आणि चपट्या भागामध्ये जर तुमची फिटिंग असली तर चपटी फिटिंग होईल, म्हणजे तिथे ब्लाऊज कमी जास्त होणार नाही। तुमच्या मताप्रमाणे जर तुम्ही शिलाई मारून घेतली, सरळ रेषेमध्ये शिलाई जर मारून घेतली तर तिथे चोळीही येऊ शकते, चुनीही पडू शकते। त्यामुळे तुम्हाला परफेक्ट फिटिंगच करायची आहे। तर बघा, असा ब्लाऊज मी जे आपण मार्किंग केलेली होती त्यावर ठेवून घेतलेला आहे आणि जसा आकार आहे आपल्या ब्लाऊजचा तसा आकार आपल्याला आखून घ्यायचा आहे। तर बघा, आता व्यवस्थित मी इथे आखून घेतलेले आहे, म्हणजे मागची साईड आपली आखून झालेली आहे। तर मागची साईड आपण उलट्या साईडने आखली होती, तर समोरची साईड आपल्याला सरक्या साईडने आखायची आहे। म्हणजे मशीनवर फिटिंग करते वेळेस आपल्याला दोन्ही मार्किंग दिसणार आहे, तर ते तुम्हाला पुढे समजणार आहे, आत्ता काहीच लक्षात येणार नाही। तर ब्लाऊज इथे मी सरळ करून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला समोरचे पार्ट मोजून घ्यायचे आहेत। हे मोजत असताना आपल्याला बरोबर मुंड्या खालचे काने कोपरे व्यवस्थित करायचे आहे, समोरचा भाग व्यवस्थित मोजला गेला पाहिजे। तर बघा, इथे आता मी टेप ठेवणार आहे। उजव्या साईडचा भाग मोजत असताना
जिथे आपण आय करत असतो ते आपल्याला आयच्या पट्टीपर्यंतच मोजायचं आहे, त्याच्यासमोर मोजायचं नाही. प्रत्येक ब्लाऊजची पट्टी आपण कमी जास्त घेतो, आपल्या आवडीनुसार घेतो. कुणाची पट्टी लहान असते तर कुणाची मोठी असते. तर पट्टीच्या आतमध्ये आपले 8.5 इंच भरलेले आहे. आता खालीही आपल्याला पट्टीच्या आतमध्ये मोजायचं आहे, तर 7.25 इंच आहे. तर आता जो ब्लाऊज आपल्याला फिटिंग करायचा आहे तोही तसाच मोजायचा आहे. वरती 8.5 इंच पट्टीच्या आतमध्ये घ्यायचा आहे आणि खाली 7.25 इंच घ्यायचं आहे. अशी मार्किंग करून घ्यायची आहे. ही मार्किंग करून झाल्यावर आता आपल्याला त्या साईडचा ब्लाऊज ठेवायचा आहे. ब्लाऊज बरोबर आपल्याला ठेवायचा आहे आणि पट्टीच्या तिथे पट्टी लावायची आहे. तुमची मोठी जरी पट्टी असेल तर ती समोर येईल. तर बघा, असा ब्लाऊज ठेवल्यावर आपल्याला बरोबर आकार मिळणार आहे. तर व्यवस्थित इथे आकार आलेला आहे. तर आकार बघा फुगीर आहे, आतमध्ये नाही. आले तुमच्या लक्षात, म्हणजे ही परफेक्ट फिटिंग होणार आहे. आता आपल्याला डाव्या साईडची फिटिंग करायची आहे. जिथे आपण हुक लावतो त्या साईडची फिटिंग करायची आहे. तर वरती 9 इंच आलेले आहे. आता खाली मोजून घेऊ, तर खाली आलेले आहे 7 इंच. तर आता ही आपल्याला मार्किंग ब्लाऊजवर करून घ्यायची आहे. वरती 9 इंच आणि खाली 7 इंच. आता ह्या दोन्ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायचे आहे, पण त्या तशाच जोडायच्या नाही. आपल्याला ब्लाऊजचा तो भाग तिथे ठेवायचा आहे. ज्या भागाची आपण फिटिंग करत आहोत तो भाग तिथे व्यवस्थित ठेवायचा आहे. गळ्यावर ठेवायचा आहे. सर्व ठेवून घ्यायचं आहे आणि आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता आकार तुम्हाला मिळणार आहे. आकार मिळाल्यावर ही लाईन घट्ट ड्रॉ करून घ्यायची आहे. आता आपल्याला एकावर एक ठेवून कशी फिटिंग करायची आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम सोपे आहे. मागच्या साईडची आणि समोरच्या साईडची मार्किंग आपल्याला मिळालेली आहे. आता ब्लाऊज सरका करून घ्यायचा आहे आणि जी मार्किंग आपल्या समोर आहे ती मार्किंग बघा, ही मार्किंग आपल्याला दिसत आहे समोरच्या साईडची आणि मागच्या साईडची पण मार्किंग आपल्याला दिसत आहे. तर ही मार्किंग एकमेकावर ठेवून घ्यायची आहे. तर मुंड्यापर्यंत ठेवून घ्यायची आहे. बघा, हा मुंडा आहे, मुंड्यापर्यंत ठेवत आणायची आहे. एक जरी पार्ट कमी जास्त असला तर मुंड्यामध्ये थोडी शिलाई आत्ताच मारायची आहे. शिलाईमध्ये मुंड्यामध्ये कपडा जास्त घ्यायचा आहे. आता या साईडची पण बघा, मी लावून दाखवते. बरोबर मुंड्यापर्यंत आपले एकमेकावर व्यवस्थित येणार आहे, कारण की आपली कटिंग आणि स्टिचिंग व्यवस्थित आहे. नाहीतर हे भाग खालीवरी होतात. हा भाग खालीवरी व्हायला नको. तर बघा मैत्रिणींनो, ही शिलाई माझ्याकडे दिसत आहे. आता ही पण शिलाई माझ्याकडे दिसत आहे. आता ही एकमेकावर आपल्याला शिलाई ठेवायची आहे. व्यवस्थित क्रॉसपट्टी करून घ्यायची आहे. कुठेच चोळ यायला नको, म्हणजे एकही चुनी तुमच्या ब्लाऊजवर दिसणार नाही. ब्लाऊज अंगात फिट्ट बसेल. तर आता हे मी मशीनला लावून घेणार आहे आणि जाडी शिलाई करणार आहे. जाडी शिलाई कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता मी शिलाई मारणार कशी आहे बघा. ही शिलाई आपल्याला खालच्या शिलाईवर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. ही शिलाई आपल्याला मुंड्यापर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर वेगळी फिटिंग आपण करणार आहोत. तर बाहीची फिटिंग तर तुम्हाला मी खूपच सोपी सांगणार आहे. तर बघा, हा पॉईंट मुंड्याचा आणि हा पॉईंट मुंड्याच्या एकावर एक आले पाहिजे. तर असा ठेवून घ्यायचा आहे. इथपर्यंत शिलाई मारायची आहे. पुन्हा एकदा बघा मार्किंग एकमेकावर कशी ठेवायची आहे. तर बघा, या हाताने मी मार्किंग एकमेकावर ठेवून घेत आहे आणि मुंड्यापर्यंत शिलाई मारत आहे. मुंड्यापर्यंत शिलाई मारत आणल्यावर पुढचा कपडा व्यवस्थित करायचा आहे आणि काठाला शिलाई मारून द्यायची आहे. बाहीची सध्याच फिटिंगची मार्किंग मी आखलेली नाही. ते आपण बाही ठेवून डायरेक्ट फिटिंग करणार आहोत. ते एकदम सोपे आहे, नंतर तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर बघा, आता तुम्हाला मुंड्यामध्ये दाखवते किती व्यवस्थित फिटिंग झालेली आहे. मुंड्यामधले जोड मागे पुढे कसेच झालेले नाही. एकदम एका रेषेमध्ये हे जोड आलेले आहे. बघा किती व्यवस्थित आपली फिटिंग झालेली आहे. कुठेच मागे पुढे नाही. बाह्यामध्ये फिटिंग करायची आपली राहिलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची पण तशीच फिटिंग करणार आहोत. बघा, एकमेकावर आपण हे ठेवून घेणार आहोत. जशी आपण त्या बाजूची फिटिंग केली होती तशीच या साईडची सुद्धा आपल्याला फिटिंग करायची आहे. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही एकदा फिटिंग करून बघा. तुमच्या मुंड्यामध्ये जोड कसेच मागे पुढे होणार नाही. कमरेमधले जोड मागे पुढे होणार नाही आणि तुमच्या मुंड्याच्या खाली जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित येईल. खास म्हणजे मुंड्याच्या खाली एकही चुनी चोळ येणार नाही. जसे कस्टमरचं ब्लाऊज आहे तसेच ब्लाऊज तुम्हाला बसणार आहे. आणि कस्टमरचे ब्लाऊज जर चोळ येत असेल तर तिथे आपल्याला आतमध्ये शिलाई मारायची आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. तर इथे आता आपल्याला ब्लाऊज चेक करायचा आहे. जे कस्टमरचे ब्लाऊज आहे त्याला हा ब्लाऊज लावून पाहायचा आहे. म्हणजे कमरेमध्ये थोडे कमी जास्त झाले असेल तर तुम्हाला एखादी शिलाई मारता येईल, किंवा जास्त झाली असेल तर एखादी शिलाई
उसवता येईल। तर बघा आता बाह्याची फिटिंग कशी करायची आहे। डायरेक्ट आपल्याला ज्या साईडची बाही घेतलेली आहे त्याच साईडची बाही आपल्याला कस्टमरची घ्यायची आहे आणि त्यावर ठेवून घ्यायची आहे। मुंड्याला मुंडा लावून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट असे आखून घ्यायचे आहे। इथे माप घ्यायची कशीच गरज नाही। तर बघा इथे मुंडा पण तुमचा चेकिंग होईल, मुंड्यामध्ये काही कमी जास्त असेल, मुंडा जर इथे फिट असेल तर थोडीशी इथे मुंड्यामध्ये ढिले करता येईल। तर अशीच आपल्याला यावरून आता पक्की शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आता आपली पूर्ण फिटिंग होणार आहे। बाह्यापासून जी आपल्याला शिलाई मारायची आहे तर कमरेपर्यंत पक्की शिलाई मारायची आहे। जो बारीक टाका असतो ती शिलाई मारायची आहे। मग अशी जी आपण जाडी शिलाई मारली होती ती यासाठीच मारली होती, काही कमी जास्त झाले असेल तर आपल्याला ती शिलाई उसवता येईल। तर बघा इथे मी फिटिंग ब्लाऊज करत आहे। तर हा ब्लाऊज मी फिटिंग करत आहे। तर ती एक शिलाई आणि त्या बाजूला पुन्हा आपल्याला पाव इंचावर किंवा अर्ध्या इंचावर एक शिलाई मारायची आहे, म्हणजे 3 शिलाया मारायच्या आहे। जेणेकरून त्या महिलेला जर पुढे हा ब्लाऊज उसवायचा असेल, ती महिला अंगात थोडीशी हेवी झाली असेल तर त्या महिलेला तो ब्लाऊज उसवता येईल। तर बघा किती परफेक्ट फिटिंग झालेली आहे। तर हा ब्लाऊज कस्टमरला एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसणार आहे। तर तुम्ही अशाच पद्धतीने एकदा फिटिंग करून बघा, नक्कीच तुमचा ब्लाऊज फेसोफेस बसेल। मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर शिवण क्लास चालू झालेला आहे। तर 4 दिवस झाले आपले शिवण क्लासचे व्हिडिओ येत आहेत। त्यात मी अगदी बारकाईने तुम्हाला शिवण क्लास शिकवत आहे। तर त्या संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि ज्यांना कुणाला मशीन काम शिकायचं आहे त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।